नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जागतिक महिला दिन हा जगभर महिलांच्या कर्तृत्वाचा आणि सन्मानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून केवळ महिलांच्याच नव्हे तर सर्व पुणेकरांच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं म्हणजेच PMPMLनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. येत्या रविवारी 8 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त PMPMLकडनं विशेष पर्यटन बससेवा आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर हे एक ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशानं नटलेलं शहर आहे. धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना या स्थळांना भेटी देणं शक्य होत नाही आणि हीच अडचण ओळखून PMPMLनं पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA या परिसरातील नागरिकांसाठी एकूण 8 विशेष पर्यटन बसगाड्यांचं नियोजन केलं आहे. या बसगाड्यांच्या माध्यमातून शहराच्या वैभवाची ओळख पर्यटकांना करून दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही पर्यटन फेरी प्रति व्यक्ती 500 रुपये या दरामध्ये उपलब्ध असेल. यामध्ये ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध मंदिरं आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व पर्यटन बसगाड्या या रविवारी 8 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता स्वारगेट बसस्थानकावरनं मार्गस्थ होतील. जरी हा उपक्रम महिला दिनानिमित्त विशेषतः महिलांना डोळ्यासमोर ठेवून आखलेला असला तरी ही सेवा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली राहणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन PMPML प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे. या पर्यटन फेरीसाठी मर्यादित जागा असल्यानं आगाऊ बुकिंग करणं तुम्हाला आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी नागरिकांनी पर्यटन बस सेवा समन्वयक नितीन गुरव यांच्याशी थेट संपर्क साधावा असं आवाहन केलेलं आहे. त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्यावरती आपण संपर्क साधू शकता. महिला दिनाच्या निमित्तानं होणारी ही विशेष सहल पुणेकरांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल असा विश्वास देखील त्यांच्याकडनं व्यक्त केला जात आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.